नमस्कार, आप मुझे देख रहे हैं MNS न्यूज लाइव पर। आइए देखते हैं आज की खास खबर। पिछले 3-4 दिनों से सोलापुर नगर निगम के कर्मचारी अनिश्चितकालीन हड़ताल का आह्वान कर रहे थे। पिछले 16 महीनों से कर्मचारियों को भुगतान नहीं किया गया था। प्रहार संगठन ने उसे यह ताकत देते हुए आंदोलन तेज कर दिया था। आखिरकार इस आंदोलन को ध्यान में रखते हुए सोलापुर नगर निगम के आयुक्त पी शिवशंकर इन्होंने आने वाले 15 दिनों में कम से कम आधा पेमेंट कराने का आदेश देने की बात सोलापुर की महापौर कंचना यन्नाम इन्होंने बताई है। या बैठकीला महापौरताई, सभागृह नेते, त्याचबरोबर सभापती परिवहनचे यांच्या माध्यमातून बैठक होऊन त्या परिवहनचा तोडगा निघालेला आहे। आज म्हणजे उद्या सकाळी परिवहनच्या कर्मचाऱ्यांना 1 महिन्याची पगार मिळणार आहे आणि दुसरी पगार 8 ते 15 दिवसांमध्ये देण्याचं आयुक्त साहेबांनी मान्य केलं आहे। आणि या पुढे ज्या काही परिवहन कर्मचाऱ्यांच्या समस्या असतील ते आपल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याप्रमाणे सोडवण्याचा शब्द महापौरताई आणि आयुक्त साहेबांनी दिलेला आहे। आणि वेळोवेळी महिन्याला पगाराच्या संदर्भात तारीख निश्चित करावी अशी मागणी प्रहारची होती। त्या मागणीला सुद्धा आयुक्त साहेबांनी होकार देऊन 3 महिन्याचा कालावधी घेतलेला आहे। 3 महिन्यामध्ये परिवहनच्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून ते निर्णय घेण्यास सांगितले। त्याचबरोबर परिवहनमध्ये असलेले त्रिमूर्ती जे चुकीच्या पद्धतीने भ्रष्टाचार करून चुकीचं काम करतात या तिन्ही अधिकाऱ्यांना तिथून हाकला अशी मागणी सुद्धा प्रहार संघटनेच्या माध्यमातून आयुक्त साहेबांकडे केली। तशी सूचना सुद्धा महापौरताईंनी सुद्धा आयुक्तांना दिली की या तिन्ही अधिकाऱ्यांना काढल्याशिवाय आणि परिवहनच्या व्यवस्थापकपदी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची जोपर्यंत नेमणूक होत नाही तोपर्यंत परिवहन सुधारणार नाही अशा सूचना सुद्धा आम्ही केल्या आणि महापौरताईंनी सुद्धा सांगितलेलं आहे। तरी या पुढील काळामध्ये निदान परिवहनच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही अशी मी आशा बाळगतो। महापौरताई असतील, सभागृह नेते असतील, त्याचबरोबर सभापती असतील आणि आयुक्त साहेबांचा मी आभार मानतो। आणि आजपासून किंवा उद्या सकाळपासून परिवहनची सेवा हे पुन्हा एकदा शहरवासियांसाठी पूर्ववत चालू होणार आहे। तरी मी या माध्यमातून आयुक्त साहेबांना पुन्हा एकदा विनंती करतो की परिवहनचा पगारीचा प्रश्न सोडवला तर नक्कीच परिवहनाच्या उत्पन्नातून महानगरपालिकेला परिवहन मदत केल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो आणि मी थांबतो। जय हिंद। प्रहार संघटना 2 महिन्याच्या पगारावर ठाम होतं, नेमकं बैठकीत तडजोड कशा पद्धतीने? आता उद्या सकाळी 1 महिन्याची पगार आयुक्त साहेब भरतो म्हणले आणि दुसरी जी पगार असेल ते 15 दिवसाच्या आत म्हणजे ते 10 दिवसाच्या आत ते भरणार असं सांगितलं। कारण का परिवहनचं 30 ते 35 लाख रुपये महापालिकेकडे येणार, ते उर्वरित पैसे महापालिकेच्या माध्यमातून घालून ते दुसरा पगार देतो असं शब्द दिला। आणि सध्या कोविडच्या संदर्भात अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे लोकांना, म्हणून लोकांचा विचार करून परिवहनच्या कर्मचाऱ्यांवर जरी आज अन्याय झाला तरी ते सहन करत आम्ही पुन्हा एकदा परिवहनचा छाक उद्यापासून सुरू करणार। पगाराव्यतिरिक्त इतर काही समस्या आहेत? पगाराव्यतिरिक्त इतर काही समस्या म्हणजे काय, अधिकारी मी तुम्हाला मगाशी बोललो की अधिकारी इथं जे आहेत ते चुकीच्या पद्धतीने कामकाज करून परिवहनला खड्ड्यात घालण्याचे काम करतात। तर या अधिकाऱ्यांना खरं म्हणजे मी तर असं माझं मत आहे की हे तिन्ही अधिकाऱ्यांना शिपाई म्हणून उद्या परिवहनच्या गेटवर उभं केल्याशिवाय प्रहार संघटना गप्प बसणार नाही। कारण का ह्या अधिकाऱ्यांचं नाटक खूप दिवसांपासून चालू आहे आणि ह्यांच्यामुळेच परिवहनची बिकट अवस्था होत चालली आहे। कामगारांना काय आवाहन करणार? मी या माध्यमातून कामगारांना आवाहन करतो की कामगाराच्या हिताचा निर्णय घेऊनच विचार करूनच हा निर्णय घेण्यात आलाय। उद्यापासून तुम्ही कामावर हजर राहा आणि परिवहनला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी रात्रीचा दिवस करा, पूर्ण ताकदीने मेहनत करा। त्या तुमच्या मेहनतीला प्रहार संघटना सुद्धा सोबत आहे। गरज पडली तर प्रहारचे संपूर्ण कार्यकर्ते पदाधिकारी परिवहनच्या मदतीला येऊन परिवहनच्या लोकांबरोबर काम करून परिवहनला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी मदत करा। परिवहनच्या आंदोलन संदर्भात या ठिकाणी आयुक्ताची बैठक झालेली आहे आणि त्या ठिकाणी चर्चाही केलेली आहे। प्रहार संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि सभापती या ठिकाणी आहेत, परिवहनचे सर्व सदस्य आणि सर्वांनी चर्चा करून आम्ही तोडगा काढलेला आहे। या पहिला 1 महिना ते पगार देणार आहे, आज आणखीन 15 दिवसांनी दुसरा महिन्याचा पगार देण्याचा असं शब्द आयुक्तांनी दिलेला आहे। मॅडम, गेले 6 महिने झाले यांचा पगार प्रलंबित आहे आणि कोर्टात सुद्धा 10 महिन्याचा पगार प्रलंबित आहे। एकीकडे आपण महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी पगार देतो, मग हे परिवहन सुद्धा कर्मचारी आपलेच आहेत, मग यांना पगार देण्यास विलंब का होते? आता परिवहनचं एक तर आपण
परिवहन आपलं महापालिकेसाठी काम करत आहे. परिवहनचं उत्पादन नाही, त्याच्यामुळं आपल्याला अडचण आहे. आणि कोविड संदर्भात आता कोरोना असल्यामुळं आपला महापालिका उत्पन्नही नाही, म्हणून या ठिकाणी पगार दिलेला नाही. पुढच्या टायमाला रेग्युलर देण्याचे आम्ही सर्वांनी प्रयत्न करून कसा देता येते कामगारांना पगार लवकरात लवकर त्यांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. परिस्थिती सध्या बघता टॅक्स नाही जमा होत, त्यामुळं आपण थोडंफार विलंब 8-10 दिवस मागून घेतले की साहेबने म्हणले की 8-10 दिवसात देणार आहे. आणि ह्याच्या पुढे असं काय आंदोलन होणे अशीच इच्छा बाळगलो आणि सोलापुरांच्या करांसाठी सेवा ही चांगली देण्यात आम्ही महानगरपालिकेच्या वतीने परिवहनच्या वतीने हे प्रयत्न करू. आणि भविष्यात की 1 महिना 2 महिने चांगल्याच 1-2 ऍक्शन प्लॅन आम्ही निर्माण करू की बीओटी तत्व किंवा नवीन बसेस घेऊन सोलापूरकरांसाठी चांगलं उत्पादन कसं वाढेल याच्यासाठी पी शंकरजी साहेब आणि माननीय महापौर साहेब, माननीय सभागृह नेते या तिघांनी चांगलं बसून काहीतरी रिझल्ट काढतो असा सर्व कामगारांना शब्द दिला. त्यांची इच्छा होती कामगारांची की पुढचं ऑपरेशन काय तर सक्सेस करा. तसं माझ्या बी सभापती म्हणून जबाबदारी होती. तसं आमचे महापौरताई आणि सभागृह नेते हे सर्व पॉझिटिव्ह असल्यामुळं सभागृहात पुढच्या काय तर ऍक्शन प्लॅन जाईल जीबी मध्ये. त्यासाठी सर्व नगरसेवकांना मी आवाहन करतो की परिवहनामध्ये सर्वांनी सहकार्य करावं आणि कामगारांनी लवकरच रुजू व्हावं. संघटनेने सांगितल्यामुळे त्यांचे जे काही असेल ते त्या ठिकाणी आमच्याकडे द्या. त्यांचे जे काही चौकशी असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल या पद्धतीने सांगण्यात आली. पण आता जयनी सांगितल्याप्रमाणे सभापतींनी पण ऍक्शन प्लॅनच्या पद्धतीनं बीओटी तत्वावर त्या ठिकाणी भव्य दिव्य असे जमीन संपादन करून त्या जमिनीवर कायमस्वरूपी त्या परिवहनला किमान 5-50 लाख रुपये दरमहा उत्पन्न मिळावं हाही आयुक्त साहेबांचं नियोजन आहे. आणि तो नियोजन सक्सेस झालं तर नेहमीच ते नियोजन करत असताना सभागृहात जर विषय आली तर आम्ही त्या ठिकाणी एकमतानं त्या ठिकाणी मंजूर करून आणि परिवहनला ऊर्जित अवस्था आम्हीही सुद्धा देऊ. आणि नवीन बसच्या संदर्भात जय साळुंखे आणि अशोक यनगंटी आणि सगळे परिवहन सदस्य नवीन बसेस मिळावा या पद्धतीनं सांगितले. स्मार्ट सिटीतून का होईना आपल्याला कोणत्या पद्धतीनं मार्ग काढून त्या ठिकाणी नवीन बसेस घेता येतील का, 25-30 बसेस आहे त्या ठिकाणी चर्चा झाली. आपण अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहें MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।